चला आज आपण बनवूया राजमा। तर राजमा चिकट न होण्यासाठी ना मी याला 1-2 शिट्या करून घेतल्या आता आणि एकदम गाळ अजिबात नाही झाला राजमा। तर बघा याच्यात जे पाणी असतं ना ते काढून घेतलं। हे पाणी काढून घेतलं तुमचा राजमा अजिबात चिकट होणार नाही आणि एकदम छानपैकी असा राजमा बनेल। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच कुकरमध्ये आपण राजमा शिजवून घेतला त्याच कुकरमध्ये बनवणार आहोत। तर आपण 2 चम्मच तेल टाकले, थोडेसे खडे मसाले घेतले, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफूल आणि भरपूर असा लसूण घेतलाय आणि अद्रक घेतली। लसूण मी इथे थोडासा जास्त वापरलाय। आता लसूण थोडासा आपण लाल होऊन देऊया। त्यानंतर आपण इथे 2 मोठे कांदे घेतले, तर लसूण थोडा लाल झाला की आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात। आता कांदा आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गोल्डन झाला। टमाटे मी 2 घेतलेत लाल कलरचे, असे बारीक बारीक कट करून घेतलेत। टमाटे आपण याच्यामध्ये सॉफ्ट करून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर टमाटे आपलं सॉफ्ट होते तोपर्यंत आपण इकडे मसाले भिजायला घालूया। हे पहा मसाल्यामध्ये आपण घेतले इथे 2 चम्मच घेतले काश्मीरी आणि लाल मिरची पावडर मिक्स घेतली। थोडीशी आपण कसुरी मेथी पण टाकली इथे, जिरे पावडर, धनिया पावडर हे सगळे मसाले घेतले। आता मसाले छानपैकी असे पाण्यामध्ये ना भिजतील म्हणून आपण आधीच पाणी टाकून घेऊया 2 चम्मच। हे बघा अजून थोडंसं पाणी टाकू म्हणजे मसाले छानपैकी फुलले ना त्याचा टेस्ट अजून छान येतो। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कांदा टमाटा आपलं छान असं सॉफ्ट झाले। आता आपण जे मसाले बनवलेत ना ते याच्यात टाकूया आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। हे बघा छानपैकी असं मिक्स करून घेतले। 1-2 मिनिटं छान मसाले तेलामध्येच फ्राय होऊन द्यायचेत आपल्याला। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकला इथे छोले मसाला। तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही याचा राजमाचा मसाला भेटतो, छोलेचा राजमाचा जर नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल। आणि 1 चम्मच घेतला कांदा लसूण मसाला। आता हे मसाले आपण थोडे तेलामध्ये परतून घेऊया। एक 2 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर आपण राजमा बनवलाय ना शिजवलेला तो टाकायचा। पाणी अजिबात नाही वापरायचं ते। आणि अशा पद्धतीने बनवून बघा राजमा, अजिबात चिकट होणार नाही। आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि इथे आपण आता याच्यामध्ये पाणी टाकूया। तर पाणी थोडंसं सोकमट घेतले मी आणि इथे आपल्याला मोजून 2 ग्लास पाणी टाकायचे। जास्त पाणी करू नका नाही तर मध्ये ना पातळ पातळ होईल आणि जास्त पातळ करायचं नाही मला। 2 ग्लास आपण पाणी टाकून घेतले। आता आपण याला झाकण लावण्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। हे पहा 3 शिट्ट्या झाल्यात बघा, मस्त अशी तरी आली आपल्या राजमाला। बघ किती छानपैकी असं झालं आणि राजमा एकदम गाळ शिजलाय बघा, मस्त तरी आली, अजिबात चिकट होत नाही। हे बघा मस्त झालाय आपला राजमा। आता आपण याच्यामध्ये ना आणि चिकट तुम्हाला कुठेही लागणार नाही राजमा। ते थंड झाल्यानंतर एकदम असं अरारोट टाकल्याने होतं तसं अजिबात होणार नाही। पूर्ण तुमचा राजमा संपूपर्यंत भरपूर अशी कोथिंबीर टाकूया, मिक्स करून घ्यायचे। तयार आहे आपला राजमा। आणि मी राजमा हा फर्स्ट टाइम बनवलाय। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब। धन्यवाद।